गुलाम अली साहेबांच्या 2 ओळी आहेत गझलमधल्या की अपनी धुन में रहता हूँ मैं भी तेरे जैसा हूँ ओ पिछली रुत के साथी अब के बरस में तन्हा हूँ. तो वो जो तन्हाई है तर हिंदी मराठी असं बोलत राहीन कारण सध्या फेसबुकवर मी मध्ये एक कविता केली होती हिंदीतनं. माझी मातृभाषा मारवाडी आहे. मी हिंदी भाषेच्या जास्त जवळ आहे कारण माझे शिक्षक खूप जबरदस्त मला लाभले हिंदी शिकवणारे. अच्छा, तू मुळामध्ये मारवाडी? मी मारवाडी आहे. मी जातीनं मारवाडी आहे म्हणजे जन्मानं मारवाडी. जन्म पुण्यातला. मराठी बाईंचा दवाखाना नानापेठ. हो सांगितलं जातं ना हे बघ इथे जन्माला आलास ना तू, तर तिथे 2 कॉट्स जास्तीत जास्त मावू शकतील एवढा छोटा तो दवाखाना, पण मराठी बाईंचा दवाखाना. मला एक फार गमतीशीर वाटतं की या माणसानी तुला अग्नी दिली किंवा तुला या माणसांनी पुरला असं कधीच बोला, पण तू KEMला जन्माला आलास बरं का, हे डॉक्टर होते. तर मला डॉक्टर लोकांचं नेहमीच एक वाटतं तुम्ही डॉक्टरच आहात. मला फार कौतुक वाटतं की आणि कलाकारसुद्धा कलाकार डॉक्टर आपापली कामं करत असतात पण उगाच श्रेय मिळत राहतं त्यांना. म्हणजे डॉक्टरांना तरी कलाकारांना तर जास्तच. तर मी असं प्रत्येक तुम्हाला कल्पना आहे मी सरांकडे उपचारासाठी सुद्धा गेलो होतो अनेक वर्षांपूर्वी. तर म्हणजे कारण माझ्या मित्रपरिवाराला वाटलं की मी जरा वेडा आहे आणि मला वाटतं त्याच्यानंतर तू जरा जास्तच वेडा झाला. जास्त वेडा झाला. हो, कारण मला लक्षात आलं की संपूर्ण वेळ जे आहे ना, मला नेहमी असं वाटतं मी माझे डॉक्टर आहेत मी त्यांना म्हणतो सर वेडं होण्याची काही आहे का औषध. कारण संपूर्ण वेळ ज्याच्याकडे असतं तो ईश्वर म्हणजे जे काही असतात मी तर काही मानत नाही कारण मानायचो खूप. मला लक्षात आलं की नाही काहीच त्याला काही उपयोग. पण जर ईश्वरी अंश जर कोणात असेल तर मला वाटतं निसर्गानंतर तो संगीताकडे असतो. संगीत ज्याच्या अंगात आहे, स्वर जिथे आहेत तिथे तो असतो आणि कलेकडे आहे आणि त्यानंतर आहे तर तो वेड्याकडे. संपूर्ण वेडा जो असतो तो ईश्वरी अंश असतो त्याच्यामध्ये असं मला वाटतं. बरोबर. तर नानापेठ एंटरटेनिंग होणार आहे डोंट वरी. तर नानापेठेत मराठाबाईंचा दवाखाना तिथे जन्म झाला. आई माझी शकुंतला नावाप्रमाणेच तिचं झालं. नवऱ्याने तिला टाकली असं लोक म्हणत पण तिनं नवऱ्याला टाकलं खरं तर कारण तो दारुडा होता आणि पैसेवाले वगैरे. पण ते मारवाड्यांमध्ये लहानपणीच लग्न ठरलं आणि 13व्या वर्षी साखरपुडा, 16व्या वर्षी लग्न, 17व्या वर्षी मूल झालं वगैरे वगैरे असे जे काही भीषण. तू आई? मी एकुलता एक तिचा कारण अपघाताने झालेला त्यामुळे एकुलता एकच. आणि माझे आजोबा आईचे वडील मिश्रीलालजी महाराज ज्यांच्या नावावरून मी मिश्री थिएटर सुरू केलं. माझी निर्मिती संस्था. पहिलं नाटक केलं कदाचित ते शेवटचंही असेल आय डोंट नो. तर त्यांचं ते तुझ्या आईकडून तू काय शिकलास? आईचा तुझ्यावरचा सगळ्यात मोठा प्रभाव कुठला? कणा ताठ आहे, खूप ताठ बाई आहे, खूपच जास्त स्वाभिमानी आहे. हो, मी तुझ्या आईला भेटलो आहे. होय, खूप स्वाभिमानी बाई, खूप कष्ट. म्हणजे ज्या शाळेत शिकली हिंदी मीडियममध्ये त्याच शाळेच्या बाहेर बसून गोळ्या बिस्किट विकण्याची वेळ यावी एखाद्या बाईवर तर ते लहानपणी कळत नव्हतं. लहानपणी कष्ट म्हणजे काय कळत नाही, गरिबी म्हणजे काय कळत नाही. सीताफळाची अर्ध सीताफळ मिळालं तरी आनंदच वाटतो, चिंचा झाडावरनं तोडल्या तरी आनंदच वाटतो. लहानपणी काहीच कळत नसतं. तर त्यामुळे ते काही कळत नव्हतं पण ही मानी बाई आहे हे कळत होतं. आणि फक्त तिच्याकडे बिचारीकडे विद्रोह नाही त्यामुळे ती जरा तो तशी शांबळू. नंतर मुंबईला आता आल्यानंतर आता मग नाट्य प्रशिक्षण घेतलं तिने 1 वर्षाचं आणि आता गाणं शिकते. बरं. म्हणजे कधी कधी सुरात गाते ती मध्ये मध्ये. बरं. पण कणसूर आहे जराशी पण शिकते काहीतरी. तिला तिचे मित्र आहेत, तिच्या मैत्रिणी आहेत आणि यंगस्टर्स आहेत वगैरे वगैरे. बरं, तू शाळेमध्ये असताना विद्यार्थी म्हणून कसा काय होतास? खूप ब्राईट मुलगा होतो मी, खूपच. माझी जी नंतर वाट लागली ती 9वी नंतर. हो, म्हणजे तेव्हा मूल कसं होतं तर सुहागरात असते आणि घुंगट असं केलं की मूल होतं. 9वीत 8वी काय शारीरिक शिक्षण वगैरे काहीच नाही ना. आणि त्यानंतर काही शिक्षक मिळाले मला माझ्याच वयाचे
आणि मग त्यानंतर बोंबा बोंब आणि त्यात पुन्हा नाटक होतच वाट लावायला. त्यामुळे नाटक कधी आलं आयुष्यामध्ये? नाटक लहान असतानाच आलं. आता लहान असताना तसा ब्राईट मुलगा होतो, प्रोजेक्शन चांगलं होतं. तर ते राजा भिकारी माझी टोपी घेतली नावाची कथा आहे ना, तो उंदीर असतो, तो जातो आणि धोब्याकडे जातो, मग याच्याकडे त्याच्याकडे जातो. हां, तर त्यातला मला धोब्याचा रोल होता. तर मी धोब्याचा रोल मला काही ते आठवत नाही, पण आता त्या आमच्या ज्या शाळेतल्या मॅडम आहेत त्या निरगुडे बाई अजूनही आठवते, त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून मला ते आठवतं की त्या म्हणाल्या की तू खूप मोठ्या मोठ्याने बोलत होतास आणि राजा जो होता तो कोण आहे रे तिकडे असं. तर त्या म्हणल्या ह्याला काढा, ह्याला धोबी बनवायला राजा बनवा. तर आवाज मोठा म्हणून मी राजा. तर मला तर प्रश्न पडतो, आवाज मोठा म्हणून राजा म्हणजे बंगालमध्ये सगळ्या राजांचंच नाटक होत असेल. बंगाली लोकांचे आवाज तसे असतात ना. तर राजाचा रोल मिळाला. मग एक छुटपुट नाटकं करत राहिलो. पण मग राजा धनराजगिरीजी हायस्कूलमध्ये होतो, कॅम्प एज्युकेशन. तेव्हा ती बरी शाळा, म्हणजे आताही बरी असावी मला माहीत नाही, पण ती एकदा दंगल झाली काहीतरी, मुलांनी बेंच तोडले वगैरे, आणि मला शाळेत खूप छळलं गेलं माझ्या वडिलांवरून. आणि मी खूप त्या सगळ्या प्रेशरमध्ये आणि त्या सगळ्या मला नकोसं वाटायचं शाळेत जायला. माझ्या बेंचवर वगैरे बरंच काही मुलं लिहून ठेवायची, कारण त्यांना कळलं होतं म्हणजे माझ्या बापाने काही गुन्हे केले होते, काही खरं चांगल्या घरचा मुलगा पण सकाळपासून दारू पिण्याची सवय, त्यामुळे मग त्याच्यात करिअर केलं त्यांनी. हो, म्हणजे मला वाटतं बर्बाद व्हायला पण टॅलेंटच लागतं ना, म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं असतं. फक्त बर्बाद व्हायचं असेल तर मग तुम्ही सतीश तारेसारखं व्हायचं, कारण काहीतरी देऊन जायचं अशा आठवडी. तर एनिवे, तर तो तिकडे ते शाळेत कळलं, त्यामुळे मग मला शाळा सोडावी लागली. 7वीत असताना मी 13 ऑगस्टला शाळा सोडली आणि 14 ऑगस्टला प्रिन्सिपॉलला भेटायला गेलो दुसऱ्या शाळेच्या, सेंट जॉन सेकंडरी स्कूल. आणि मग ते म्हटले की उद्यापासून 15 ऑगस्ट आहे, झेंडावंदन जनगणमन केलं आणि 16पासून सुरू झालो. तर तिथे दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी नावाचे सर मला लाभले. आणि मला असं वाटतं की माझ्या आईनंतर मी जर कोणाला मानतो तर त्या सरांना मानतो, कारण त्यांनी खूप छान गोष्टी रुजवल्या आमच्यामध्ये. म्हणजे त्यांनी हरिशंकर परसाईपासून प्रेमचंद साहेबांपासून ते हिंदीतले जे कोणी नामवंत कवी आणि लेखक आहेत, त्यांनी कधीच धडा वाचून दाखवला नाही. ते अव्याहत बोलत राहायचे आणि इतका प्रचंड हुशार माणूस होता, खूप लाघवी होता. वारले ते काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी. तर त्यांनी मला नाटकाची गोडी लावली आणि त्यांनी आयुष्यातली पहिली फुल पॅन्ट नाही का, लाज वाटायला लागते, म्हणजे ते शिक्षक भेटले माझ्या वयाचे आणि त्यांनी सांगितलं लग्न कसं होतं, मग लाज वाटायला लागली हाफ चड्डीची वगैरे. तर मग त्यांनीच फुल पॅन्ट दिली, त्यांनी नाटक दिलं. मग मी मामाबरोबर माझ्या इलेक्ट्रिकचं काम करायचो, तेच आले दुकानात एक दिवस. ते म्हटले हे काय करतोय तू? म्हटलं मी काय करू? ते म्हटले नाटक किंवा त्या क्षेत्रात काहीतरी, हे तुझं क्षेत्र नव्हे. आणि मी म्हटलं मला तर काहीच माहिती नाही, मला हेही माहीत नव्हतं बालगंधर्व इथे आणि भरतनाट्य. आम्ही कधी सदाशिव नारायणकडे आलोच नाही ना, आम्ही नाना पेठेतले. नाना खास तिच्या आईला तुझी तेच सगळं. नुमवीचा विद्यार्थी म्हणजे बापरे कोणीतरी सॉलिड, म्हणजे बापरे याच्या समोर आपण काय. त्यांनी तो विचार दिला की तुझं क्षेत्र हे असायला परफॉर्मन्स असलं पाहिजे. त्यांना ते कळत होतं. कारण काय झालं, 10वीत असताना एकदा कफन नावाची कथा आहे प्रेमचंद साहेबांची, तुम्हाला माहीत असेल. ते कथा अशी आहे, थोडक्यात सांगतो की ती एक मुलगा आणि बाप आहे, दोनों निकम्मे. तो ऐसे कि बच्चे की बीवी जो पेट से है, तो दोनों ने आलू चुरा के लाए हैं, किसी के खेतों से आलू चुरा के लाए हैं. और ये जो बीवी है घर में करा रही है क्योंकि पेट से है, और वो दोनों आलू सेक रहे हैं. तो बाप को बेटा कहता है कि आप जाके देख लो, आपकी बहू है उसको तकलीफ हो रही है. तो बाप सोचता है मैं जाऊंगा तो ये आलू खा लेगा. बाप बोलता है तेरी भी ये तू जा. वो सोचता है कि मैं जाऊंगा तो ये आलू खा लेगा. इस चक्कर में वो मर जाती है. और ये दोनों निकम्मे उसके मरने के बाद उसके कफन के लिए गांव में वजह से पैसा जमा करते हैं, और वो जमा करने के बावजूद वो पैसा भी खा जाते हैं. ऐसी कथा थी. तर प्रिलिमिनरी एक्झाममध्ये असताना सर आले आणि ते म्हटले की छान झाला पेपर, पण एका मुलांनी पेपरमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये 2 ओळी लिहिल्यात, 4 ओळी लिहिल्यात. जितेंद्र जोशी उभा राहा. मी उभा राहिलो. मला म्हणाले की हे काय लिहिलंस तू? तर तेव्हा आयुष्यातल्या पहिल्या 4 ओळी तेव्हा लिहिल्या होत्या त्या पेपरमध्ये. बरं. एक कैसा काय
न जाने जिंदगी किस मोड़ पे लाती है हमें, हम हो थोड़े से परेशान तो और सताती है हमें, जीते जी हमको तो तन ढांकने को कपडे नहीं, मरने के बाद ये फूलों से सजाती है हमें. तर ते लिहिलं आणि 10वीतला पोरगा मी. मला काय नंतर सर म्हणाले की हे खूप चांगलं आहे, पण हे असं पेपरमध्ये नको लिहू, असं काहीतरी. मग त्यांनी मनोरमा इयरबुक मला तेव्हा दिलं. तर सरांचे खूप उपकार आहेत आणि त्यांनीच मला धक्का दिला आणि ते म्हणले जा मुंबईला. मग मी पुरताच वाया गेलो मग त्यानंतर. आता तू हे ठरवलंस की या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करायचंय आणि तू मुंबईत आला. नाही, या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं म्हणून नाही ठरवून आलो. खरं सांगू का, मला कंटाळा आला होता पुण्याचा आणि माझ्या मामाचा, माझ्या घरच्यांचा. कारण काय झालं होतं, ते मामाकडे वाढल्यामुळे त्यांचं काही चुकत नाही. ते आता कळतं की ते बरोबरच होते. कारण प्रत्येकाला काय वाटतं, म्हणजे पालक आपल्या मुलाच्या प्रगतीच्या आड येणारी सगळ्यात मोठी गोष्ट तर अत्यंत जागरूक पालक, असं मला वाटतं. हां, म्हणजे कमॉन यार, म्हणजे ते जात आहेत तर जाऊ देत, त्यांना पोहत आहेत तर पोहू दे, झाडाला लटकतात पडतील, हाडं तुटतील, खरचटतील, डोकं फुटेल. आता हे माझ्या मुलीच्या बाबतीत मला आत्ता करता येत नाही आहे, पण एक मनात विचार येतो. पण तर त्यांनी ते करू दिलं नाही आहे. सतत हे नको, ते नको, ते नको, हे नको, गपचूप पुणे फेस्टिवलला जायचं, चोरून चोरून कुठेतरी जायचं, असं सगळं करत होतो. तर मामाच्या पासून लांब जायचं म्हणून मी मुंबईला आलो. पहिल्यांदा तुला काम असं कुठलं मिळालं मग? मी काय केलं, मी मामाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं इथे नारायणपेठेत, ते मी चालवायचो. श्रेयस अपार्टमेंट का काहीतरी आहे तिथे खाली. तर मला तिथे ते मी हळूहळू बंद ठेवू लागलो. कारण माहीत होतं मामा या वेळेत येत नाही. आणि मग त्या वेळेत मी बालगंधर्वला जाऊन तिथले तिकीट चेकर जे असतात, तर इथले पण तिकीट चेकर आपले मित्र आहेत, तर ते तिकीट चेक करणारे जे त्यांना मित्र बनवलं होतं आणि ते मला फुकट सोडायचे. आणि मग मी नाटकं पाहू लागलो. तर मामाला कळे ना, दुकानाचा धंदा कमी होतोय आणि हा तर काही. मग मी म्हटलं मला नाटक आवडतंय, मग पैसे कुठून मिळणार. मग मी म्युझिक ऑपरेट करू लागलो सतीश तारे, सुनील तारे बरोबर. बरं, म्हणजे पहिलं काम तुझे केलंस ते टेपऱ्या, ते स्पूलवाला. ते तू फार हे टेप साधी हे टाकणे, सोडणे, म्हणजे ते काम 50 रुपये एका प्रयोगाचे. आणि ते करता करता एक दिवस एक मुलगा आला नव्हता. वासूची सासू मी वाजवायचो. एक दिवस टूर आपण बघून ठेवूया, याचे जास्त प्रयोग होतात, जास्त पैसे मिळते. एक मुलगाच आला नाही काम करणारा, म्हणून ऐन वेळेला वरती बोलवलं, मी काम केलं. तिथून झाली सुरुवात. तिथून असा कॉन्फिडन्स काही वाढला की मी तर म्हणजे नटसम्राट. खरं ते होतं सिंधीचं काम. तर वडीशाही काय आणलं रे, ते आपल्याला सिंधी म्हटलं की वडी केलं की ते वडी. तर वाटलं की आपण तर मिमिक्री करायचो, अभिनयाचा काहीही संबंध नव्हता, पण उगाचच कॉन्फिडन्स वाढला. मग ठरवलं की मुंबईला जाऊया. तिथेही ते एक नाटक होतं बेल भंडार नावाचं, मधुबाई कांबीकर आणि राघवेंद्र कडकोळ, प्रकाश धोत्रे आणि अशोक शिंदे त्यात होते. तर त्या नाटकाच्या दौऱ्यावर गेलेलो असताना अशोक शिंदे तेव्हा जसा दिसायचा 22 वर्षांपूर्वी, आजही तसाच दिसतो. म्हणजे तू खरंच आपल्या मराठी इंडस्ट्रीतला जितेंद्र येतो तो तसाच. आणि तो इतका मस्त माणूस, त्यांनी मला खूप छान समजून सांगितलं. खूप टेपऱ्या होतो मी तरी खूप बोलायचं माझ्याशी. तुला काय करायचं, तुम्हाला व्हायचं होतं कॅमेरामन. मला वाटायचं की कॅमेरा ही काय गोष्ट आहे बुवा, तर ते व्हायचं होतं. तो म्हटलं मुंबईत यावं लागेल. असं करत 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 शेवटी मुंबईत जाऊया. आता मुंबईला जाणार तर सौरभ पारखे इथे टूरमध्ये होता आमच्यासोबत. तर तो एकांकिका करणार होता. एकांकिका केली होती त्यांनी, मी शुभांगी देवधर. त्याचं मोहन वाघांनी नाटक करायचं ठरवलं, 3 Cheers. तो म्हटलं मी नाटक करतो, छोटासा रोल आहे, करशील का. म्हटलं जाऊया या नाटकाच्या निमित्ताने, मग आपण आपलं वेगळं काम करूया. कारण घरून बाहेर पडायचं होतं, घरून सोडतच नव्हते. बरोबर. तू आलास. मी आलो मुंबईत. आणि मग पहिलं काम ते मिळालं नाही. मिळालं म्हणजे काय, रिहर्सल सुरू होत्या. आम्ही गेलो 2 डिसेंबर 1998 साली आणि रिहर्सलच सुरू होत्या. 31ला नाटक ओपन होणार, झालं नाही. 26 जानेवारी झालं नाही. 8 फेब्रुवारी झालं नाही. आणि पैसे तर संपले होते सगळे. बरं. पण मग परत पुण्यात आलो तर हे ठेवून घेतील घरी, म्हणून मी आलोच नाही. मग ते शेवटी काहीतरी 13 मार्च का काहीतरी ओपन झालं 99ला. मग त्याचे प्रयोग झाले. मग काही ठिकाणी असिस्टंटगिरी केली सतीश राजवाडेकडे. तेव्हा तो होतकरू होता, आम्ही होतकरू होतो, मी आणि श्रेयस तळपते त्याचे असिस्टंट. मग उमेश पडळकरकडे केली. असं 1760 धंदे करत लक्षात आलं की नाही, पुन्हा एकदा अभिनयच आहे. मग ऑल द बेस्टमध्ये काम मिळालं, रिप्लेसमेंट मिळाली. बरं. मुक्याचं काम होतं मला. बरं. तर ते मिळालं.
आणि मग त्यानंतर लक्षात आलं की हे 200-250 रुपये मौनवाग द्यायचे आणि प्रयोग 20-25 व्हायचे. तेव्हा खूप होते ना पैसे, ते काय करणार एवढ्या पैशांचं. तर दिवस चांगला जायचा, रात्री प्रयोग, दौरे नाटकाचे, रात्री प्रयोग केल्यानंतर बस, रात्र आवडत होतीच, आजही आवडते. त्यामुळे ठरवलं की हेच चांगलं आहे, हेच करूया. कारण मामाच्या दुकानात जायचं तर सकाळी उठून जा, नोकरी करायची सकाळी नोकरी करणाऱ्यांविषयी भयंकर आदर आहे. नोकरी करणारे आणि डेली सोपमध्ये काम करणारे भयंकर आदर त्यांच्याविषयी. कारण कोण असतं सिरियसली, तुम्ही विचार करा, डेली सोप मी चेष्टेत सांगत नाही आहे, आमचा सुभ्या भाव आहे, अत्यंत मला आदर आहे त्याच्याविषयी. 4 डेली सोपमध्ये काम करत होता. 4 डेली सोपमध्ये काम करून वेगवेगळं काम करण्याची क्षमता असलेला तो एकमेव नट प्रसाद ओक. वेगवेगळे डेली सोप इतके, काय मला वाटतं 80-84 सिरियल झाल्या त्याच्या. पण रोज सकाळी 6 वाजता उठून 6:30ला निघून 7-7:30ला पोहोचणे, रात्री 10पर्यंत शूटिंग करणे, परत घरी येणे, हे आपल्या बापाच्यानी तर नाही जमणार बा. तर म्हणून मी ते नाही केलं, मग नाटकच करत. नाटकामध्ये ज्या रोलने तुला झपाटलं हा, किंवा असा कुठला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं, म्हणजे ते कसं होतं, सुरुवातीला अख्खं नाटक पाठ असायचं. मग आता चंद्रकांत काळेंना छोटासा ॲक्सिडेंट झाला, छाती दुखते, तर गरुडछाप कोण करेल, उद्याचा प्रयोग मी करतो, मला पाठ आहे. मग अरुण नलावडे एक दिवस काहीतरी उशिरा येणार होते, नाटकाला पोहोचू शकत नव्हते, प्रयोग कॅन्सल करायचं का काय, पण मला पाठ आहे तुमचं, तुम्ही किती 20 मिनिटात येणार, मी ते करतो. असं अच्छा कमी तिथं आम्ही असं करत 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 हे ते करत करत त्या वेळेला त्या गोष्टींनी झपाटलेलं होतं. पण एकमेव नाटक असं की ज्या नाटकामध्ये काम करताना मला कळायचंच नाही की मी कसं काम करतोय. ती जे अपनी धुन में रहता हूँ, अपनी धुन में मगन ही रहना, तर ते बोंबिलवाडी नावाचं नाटक होतं, ज्याच्याने थोडंसं नावही मिळालं. परेश मोकाशी महामहोपाध्याय परेश मोकाशी नावाचे जे गृहस्थ आहेत, नाही अतिशय जबरदस्त माणूस आहे. म्हणजे आणि ते मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ते मिळालं, त्यात मग काम केलं. मग तिथून म्हणजे एक काहीतरी इंट्युशन असतं ना, ज्याला एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणतात. मी त्या दिवशी प्रयोगाला येत होतो आणि आईला म्हटलं, आई जरा पैसे दे, मोबाईल घेतो. पेजर होता. आई म्हटली मोबाईल. म्हटलं आज महेश मांजरेकर आणि जॉनी लिव्हर आणि आशुतोष गोवारीकर येतात प्रयोग बघायला, ते मला फोन करणार आहेत, मला पैसे दे. आणि आला 4 दिवसांनी महेश मांजरेकरचा फोन, आणि त्यांनी मग तो प्राण जाय पर शान न जाय नावाचा एक सिनेमा होता. पण तू मला सांग की स्टेजवरचा अभिनय असं तू शिकलास, अजूनही शिकतोयस काय? एक बेसिक ना, जेव्हा आपल्याला जाण नसते, जेव्हा ठहराव नसतो, तेव्हा असं वाटतं एनर्जी हेच सगळं काही आहे. अतुल कुलकर्णी काय स्टुडिओस ॲक्टर, हे कोण स्टुडिओस ॲक्टर वगैरे, हे सगळं खोटं नाटं असतं, काही असा अभ्यास वगैरे अभिनयाचा नसतो असं वाटायचं. NSD वाले म्हणजे टुकार, ललित कलावाले टुकार असं वाटायचं. का? कारण आपल्याला ते येत नाही ना. कारण एनर्जी आहे, मी जाणार आणि मी टाळ्या मिळवणार, मी जाणार आणि मी हाशा मिळवणार, एवढंच. अरे तू काय करत होतास? बरं ते फार छान केलं असं तू आज, म्हणजे मी काय केलं हे काहीच माहीत नाही, अशा पद्धतीचा तो अभिनय. वयही साथीला, त्यामुळे धमाल चालू होती. परंतु आज पाहत असताना, सजगपणे पाहत असताना, त्यावेळेला संतोष मयेकर नावाचा जो नट होता, त्यानं लाफ्टर कसा घ्यायचा, एखादा हाशा पिकला की किती थांबायचं, कुठे बोलायचं, हे त्याने शिकवलं, त्याच्याकडून शिकलो. मग मराठी भाषा, अंगठी हरवली भेटली का, ही मराठी होती माझी. या पद्धतीची मराठी भाषा मी बोलत होतो. पण मग चंद्रकांत काळे वाऱ्यावरची वरातच्या निमित्तानं लाभले. चंद्रकांत काळेंचे खूप उपकार आहेत माझ्यावर. म्हणजे त्यांचं शेवंतीचं बनपासून त्या साजण वेळा, ग्रेस काय हे कळायचंच नाही, पण त्यांनी सांगितलं की समजून घेण्याचा प्रयत्न नको करू, समजण्याचा अट्टहास नको, जाणवण्या इतपत जर असेल तर जाणवता जाणवता कधी समजू लागेल, कळणारही नाही, असं चंद्रकांत काळेंनी मला शिकवलं. तर चंकाका, त्यानंतर विक्रम गोखले, मी अनडाऊटेडली चुकून भारतात जन्माला आलाय तो माणूस म्हणून इतपतच मर्यादित त्या माणसाला यश मिळालं. अवाढव्य नट, मी पाहिलेला सगळ्यात मोठा नट, म्हणजे काम केलेला सगळ्यात मोठा नट विक्रम गोखले, आणि सगळ्यात उत्तम को आर्टिस्ट विक्रम गोखले. त्यांनी इतक्या गोष्टी शिकवल्या. अरे बाळा जरा थांब रे, जरा श्वास घे, अरे
पण तेव्हाही ते कळायचं नाही, आज ते कळतं. आज 2 स्पेशल करताना त्यांची इतकी आठवण येते. म्हणजे गेले 4 महिने प्रयोग बंद आहे, पण विक्रम काका हे अभिनयाचा काय म्हणू विद्यापीठ, हे किती घासून घासून गुळगुळीत झालेत ना शब्द, अभिनयाचा वस्तुपाठ विद्यापीठ. पण खूप मोठा माणूस आणि अत्यंत जबरदस्त को आर्टिस्ट. त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या, त्यांच्याकडून खूप शिकलो. आणि मग संजय मोने, म्हणजे मी पाहिलेला एकमेव अवलिया माणूस, तर त्याच्याकडून अद्वितीय गोष्टी शिकलो. मी नाटकात उभं कसं राहायचं, नाटक ऑडियन्स जर टुकारगिरी करत असेल तर नाटक कट कुठे करायचं पासून ते सगळं शिकवलं त्याने मला. आणि जबरदस्त माणूस, म्हणजे अवलिया माणूस. अशा लोकांकडून शिकत 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 श्रीरंग गोडबोले घडले बिघडले करत असताना, परेश मुकाशी, ह्या सगळ्या, आणि खूप माणसं आहेत. निलेश मयेकर जो कॅम्पस अफेअरवर डिरेक्ट करायचा, आज तो झी मराठीचा प्रमुख आहे. अशी महेंद्र कदम, अनेक माणसं आहेत. जेव्हा तू चित्रपटामध्ये काम करायला लागलास, हे पहिला कुठला चित्रपट होता? गोलमाल नावाचा चित्रपट होता पहिला. बर. हो, मला म्हणजे आला अचानक तो चित्रपट आणि केलं काम. शांबळू आणि साध्या मुलाचं काम होतं. तर तेव्हा ते जमायचं, तेव्हा होतोय थोडासा इनोसंट होतोय. पण तर ते झालं, ते आलं आणि केलं. आता जसं तू म्हणालस ना की स्टेजवरचा अनुभव, अभिनय तू हळूहळू या सगळ्यांकडून शिकत गेलास, तसंच स्क्रीनवरती झालं का? स्क्रीनवरती खरं सांगू का, मला वाटतं की ते सुद्धा हळूहळू, म्हणजे लहान असताना शत्रुघ्न सिन्हा आवडायचा, बरोबर आहे. हळूहळू थोडा मोठा झाल्यानंतर मला अमिताभ बच्चन आवडू लागला. अमिताभ बच्चन आजही आवडतो, परंतु आता अमिताभ बच्चनचा डॉनपेक्षा मला अमिताभ बच्चनचं मिलीमधलं काम जास्त आवडतं. हळूहळू दिलीप कुमार आवडायला लागले, मग नसीरुद्दीन शाह, मग मोतीलाल साहेबांचे 1-2 सिनेमे पाहिले. मग मी म्हटलं बापरे, त्यावेळेलाही असं काम. तर ते कॅमेरा आहे पण कॅमेरा नाही आहे. कॅमेरासाठी मला करायचं नाही, कॅमेरामन बघून घेईल मला कुठून कॅप्चर करायचं ते. आणि हळूहळू त्या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात वगैरे शिरणं वगैरे जे काही म्हणतो आपण त्याला, ते मला काही तसं येत नाही. तुकारामचं कौतुक होतं, हे होतं ते. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःशी कुठेतरी त्याचं स्वतःशी निगडीत असतं. म्हणजे उदाहरणार्थ, आम्ही आर्टिस्ट इतके हरामखोर असतो की रडण्याचा सीन असेल तर आईपासून बायकोपासून ज्यांच्या ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सगळ्यांना मारून टाकलेलं असतं आम्ही मनात, त्याशिवाय ते येत नाही. आणि इतकं भीषण असतं की कधी कधी आपल्या अत्यंत जवळचा माणूस जातो आणि तुमच्या डोळ्यातनं पाणी येत नाही, कारण ते इतक्या वेळेला वापरून झालेलं असतं ते टूल. आणि कधीतरी एखाद्या रात्री काहीच घडलेलं नसतं आणि आई विचारते का रडतोयस, आणि कळतही नाही, सांगताही येत नाही की का रडतोय, मला रडावंसं वाटतं आता. ते इतकं लसावी मसावी सगळे आतमध्ये ना गिचमीड झालेली असते. म्हणजे लहानपणी गणित न आवडणाऱ्या मुलासाठी गणिताचं पुस्तक जसं असतं ना, तसं आमच्याकडे भावभावनांचं असतं. काही लोक त्याला जॉन नॅश सारखं, की ते सगळी गणितं अशी दिसत राहतात. आणि ती वसंत आबाजी डहाकेंची कविता होऊन जाते, किंवा मी त्या ढसा डहाके करंदीकर असे 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 त्याचा चोथा झालेला असतो आणि तो गिळल्याशिवाय राहत नाही. मी तुला खास करून त्या तुकाराम बद्दलच विचारणार होतो की तुकाराम तू उभा केलास? नाही, मी नाही उभा केला तुकाराम, मी नाही उभा केला तुकाराम. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी, अजित दळवींनी उभा केला. चंद्रकांत कुलकर्णी नावाची व्यक्ती अशी आहे, ते मास्तर आहेत. असं कर, असा उभा राहा, असं बोल, असे ते आहेत. त्यांना हमीदाबाईच्या कोठीच्या वेळेला एक नक्की ठाऊक होतं की याला काहीतरी कवितेचं काहीतरी, मला काव्य आवडतं, मला संगीत आवडतं. ते काय आपण थोडंसं वेडसरपणा लोक ज्याला म्हणतात ना, की मला आत्ता म्हणजे ते म्हणतो ना की कवी आणि शास्त्रज्ञ दोघांनाच प्रश्न पडतात, दोघांनाही प्रश्न पडतात, दोघांनाच कशाला, दोघांनाही प्रश्न पडतात. शास्त्रज्ञ उत्तरं शोधत राहतो प्रश्नांची, आणि कवी मात्र प्रश्नामागोमाग अलगद निघून जातो. लहानपणी बासरीवाल्याचे सूर ऐकत ऐकत त्याच्या मागोमाग वेशी बाहेर गावच्या आणि स्वतःच्याही. तर ती स्वतःची वेस ओलांडणं जे आहे, म्हणजे ज्याला तुम्ही स्किझोफ्रेनिया म्हणता तुमच्या याच्यामध्ये, तर स्किझोफ्रेनिक आणि कलंदर याच्यामध्ये फरक काय आहे, तर स्किझोफ्रेनिक तिथे आहे हे त्याला कळत नाही, कलंदर तिथपर्यंत पोहोचतो
त्याला कळतं तो तिथे आहे आणि त्याच्याही पलीकडे जाण्याचा तो प्रयत्न करतो. तो जाऊ शकत नाही, कारण गेला तर तो योगी होईल, पण तो तिथपर्यंतच राहतो. तो कलंदर तिथपर्यंत, आणि तो किती म्हटलं तरी हे टाकू शकत नाही. मग उदाहरणार्थ मी छोटीशी तुम्हाला एक आठवण सांगतो. तर मी बोधगयाला गेलो होतो आणि तिथे विपश्यनेला गेलो होतो. विपश्यना वगैरे संपली. मी फिरत असताना एक मुलगी होती, ती भीक मागत होती. 11 वर्षांची असेल. तिच्या इथे एक मुलगा होता, उसकी गोदी पर एक बच्चा था. तो मैंने कहा कि बच्चे से कहा उतर नीचे, इतना बड़ा हो गया है, एक 7-8 साल का बच्चा होगा. तो वो बोली ये बोल नहीं सकता है. मैंने कहा अच्छा, लेकिन उसकी आंखें बोल रही थी, नज़र खिलखिला रही थी उसकी. तो मैंने कहा तो लेकिन नीचे क्यों नहीं उतरता? तो उसने कहा वो चल नहीं सकता. मैंने कहा अच्छा. तो फिर मैंने क्या किया, मैंने मेरे पास गाने हमेशा होते हैं, तो मैंने वो लिया, हेडफोन उसके कान में डाला. ज़िंदगी में पहली बार वो हेडफोन लगा के गाने सुन रहा था. वो बहुत खुश हो गया, मचलने लगा. मैंने उससे पूछा नाम क्या है इसका? उसने कहा जीतू नाम है इसका. और वो बोली थोड़ा सा पैसा दे दो, मैं इसको कुछ गोलियां लेनी है. मैंने कहा चल गोलियां ले देता हूँ तुझे. तो बोली हाँ चलेगा. तो फिर मुझे ध्यान में आया कि नहीं ये सच बोल रही है, इसको गोलियों के लिए ही पैसे चाहिए. तो मैंने क्या किया, मैंने कुछ नोट निकाले जेब से, जिसमें 100 के थे, 50 के थे. तब तक वो बंद नहीं हुए थे. तो उसमें से 100 का नोट उस जीतू ने छीना और उसने लिया, देखा और उसने वो फाड़ के फेंक दिया. और तब मैं सोचने लगा, एक जीतू है जो ये कमाने के पीछे जद्दोजहद कर रहा है, मर रहा है, और एक जीतू है जिसने उसे फाड़ दिया, उसे पता ही नहीं वो क्या है. एक जीतू है जो बोल सकता है, चल सकता है, जिसे बहुत सारी दुनिया भर की कठिनाइयाँ हैं, दुनिया भर के शिकवे हैं, गिले हैं. और एक जीतू है जो बोल नहीं सकता, चल नहीं सकता, लेकिन वो खुश है. एक जीतू है जिसको न जाने किसने उसका जिम्मा उठाया हुआ है, लेकिन उसको लगता है उसने सबका जिम्मा उठाया. एक जीतू है जिसको पता ही नहीं जिम्मा क्या होता है, उसको किसी और ने उठाया हुआ है. तो आय डोंट नो, ही जी फकीरी आहे, हे हा जो हे जे लागणं आहे ना, आता ते अजूनपर्यंत जात नाही. म्हणजे एक शेर ऐकला होता मी किती वर्षांपूर्वी सांगू, एक 15-16 वर्ष झाले असतील. उस दिन से अपने बदन को ढूंढता फिर रहा हूँ, उस दिन से अपने बदन को ढूंढता फिर रहा हूँ, जिस दिन से चौराहे पर पड़ी लाश देखी थी. आय थिंक की ते जे आहे ते वाटणं जे आहे, आत खोलवर जे घुसणं जे आहे, म्हणजे तो हरिवंशराय बच्चनचा किस्सा आहे ना साहेबांचा, की त्यांनी एकदा लहानपणी सारंगीवाल्याला विचारलं की ही सारंगी तुमची अशी जिवंत आहे, बोलते ती? तो म्हणे हो बोलते. मी पण जिवंत आहे, मी पण बोलतो. हो, मी जेवण जेवतो, धान्य खातो, फळं खातो, ही काय खाते? तो म्हणाला की बिटवा ये हमारा करजवा खात है. तर ते जो तार से निकली है वो सब ने सुनी है, जो साज पे गुजरी है वो किसको पता है. तो दॅट इज दी थिंग की ते आहे, ते कलाकार आहे, ते आहे, ते कविता आहे, ते काव्य आहे, ते जे माहीत नाही आहे आणि ते माहीत करून घेण्याची इच्छा आहे, ते सगळं काव्य आहे. जे लॉजिकच्या पलीकडे आहे ते सगळं काव्य. हा, म्हणजे तुमच्याकडे कितीतरी कवी येऊन बसत असतील की लॉजिकच्या पलीकडे वेडा बोलत असतो ना, हे माझी बायको, माझी बहीण, माझं हे ते. आणि अनेक मूर्ख माणसं असतात जी म्हणतात की अच्छा नाही एवढं लॉजिक जर याच्याकडे, तर मग बायकोला बायको म्हणतो, आईला आई कसं म्हणतो, आईला कसं काय बायको म्हणत नाही. ते नसतं, ते शरीराचं झालं. मी मनाचं म्हणतोय, कारण मन तुझे आता सांगतोयस त्यातला खूप महत्वाचा भाग आहे की कलाकार जो आहे तो आणि कवी जो आहे तो दोघेही ज्या पद्धतीने अनुभव घेतात आणि आपल्या आतमध्ये भिनवतात. करेक्ट. तोच तुकाराम आहे मला वाटतं. तोच तुकाराम. जो तुकाराम म्हणतो ना की पूजनी अर्चनी होती पोरे, मग का लागती नवरे, हे सुद्धा तुकाराम म्हणतो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवीचं जीवन, शब्देची धन वाटू जनलोका, हे सुद्धा तुकाराम म्हणतो. आणि तुकाराम हेही म्हणतो की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा.
आता आपण ते गांडीजीला कासेची वगैरे करतो ते सोडून द्या, पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं तुकाराम महाराज लिहू शकतात. याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या समाजातल्या माणसांपर्यंत पोहोचण्याची ती हातोटी, त्यांच्या भाषेत बोलण्याची हातोटी त्या माणसाकडे होती. अगदी बरोबर. आणि दीपू चित्रेंचं का पुन्हा तुकाराम, हां दीपू चित्रेंचं पुन्हा तुकाराम मी वाचलं, तर ते अतिशय अद्वितीय पुस्तक आहे, अचाट पुस्तक आहे ते. त्यामध्ये तुकारामांची त्यांनी समीक्षा वजा लेखन आहे ते, परंतु तुकारामांनी कुठल्या पद्धतीनं स्वतः तुकाराम म्हणून मुलगा त्यांच्यातला बायकोनी जर लिहिले असते अभंग तर कसे लिहिले असते, असे सगळे अभंग त्यांनी त्यात लिहिले. आणि मग चंदू सर होतेच मास्तर, तर त्यांनी ते ठोकून तसं करून घेतलं. तुकाराममध्ये जर माझं काही असेल स्वतःचं तर फक्त माझे डोळे आहेत, कारण डोळे दिग्दर्शक नाही देऊ शकत, डोळे दिग्दर्शक नाही देऊ शकत, डोळे तुम्हालाच द्यावे लागतात. मला तुला ह्याच्यावरून असं विचारायचं, ही जी अनुभव वेगळ्या पद्धतीने खोल घेण्याची क्षमता आहे, हे तुझं वेगळेपण आहे असं किंवा वैशिष्ट्य असं तुला वाटतं का? मला नाही माहीत, मी ऑटो पायलट मोडवर आहे सर, मला माहीत नाही. मी सर्च करत राहतो चॅनल, जो चॅनल लागला त्या दिवशी MTV तर MTV, हां म्हणजे तो काय तो संस्कार तर संस्कार, मग कधी ओशो कधी RD, कधी जे कृष्णमूर्ती तर कधी साहिर. आपल्याला काय म्हणजे सांगता येत नाही, कधी वासना तर कधी अध्यात्म. म्हणजे पण कधी हा जो कलंदर असतो, हा कलंदर आतला जेव्हा कलाकार होतो तेव्हा त्याला काहीतरी एक किमान चौकट किंवा शिस्त पाळावी लागते. हो हो, ती तू कसा पाळतोस? शिस्त कशी पाळतो, चौकट म्हणू आपण त्याला. सांगतो. शिस्त अशी पाळतो, शक्यतो सासूबाईंसमोर शिव्या देत नाही. शक्यतो जिथे जिथे, आता उदाहरणार्थ इथे माझी वेळ होती 5, सकाळी 8 पर्यंत शूटिंग केलं, काल 2 पासून ते सकाळी 7-8 पर्यंत. तर मी यांना सांगितलं की 7 करू शकतो पण, हो 3 वाजता निघायचो, निघता 3:30 ट्रॅफिक हे ते करत करत इथे पोचलो. हो आधी त्याबद्दल क्षमस्व, ते राहिलंच. तर एखाद्याचे जर पैसे लागले असतील त्याच्यामध्ये तर तिथे शिस्त असली पाहिजे, कारण त्याचा पैसा आहे. मग तो बिझनेस असो, धंदा असो, काही असो. एखाद्याचं अमूल्य जीवन असेल, म्हणजे उदाहरणार्थ मी काहीतरी केल्याने, म्हणजे ट्रकवाला आला मध्ये, रिक्षावाला आला, शिवी दिली, मलाही वाटतं जाऊन थोबाड फोडून टाकावं. 1-2दा फोडलं आहे, पण ते पुन्हा विचारातून नाही, जसं कोणीतरी घरी वाट पाहतं, आत्ता कुठेतरी हे काहीतरी पोचवायला चाललं आहे, तर ती शिस्त तिथे येते. दुसरी गोष्ट, ते नेचरनुसार येतं. मला वाटतं की तुम्ही जेव्हा बर्फाळ प्रदेशात जाता, आपोआप तुम्हाला काहीतरी, आपोआप तुमचे हात असे होतात ना, जसं काहीतरी एखादी कठीण परिस्थिती आल्याशिवाय मी कणखर होऊ शकत नाही, तसंच हिवाळी थंड प्रदेशात गेल्यानंतर हात असे होतात, आपोआप अंगामध्ये नेचर देतं ते. बरोबर. तर ती जी शिस्त आहे, आता प्रयोग आहे 4 वाजताचा, तर 4चा प्रयोग हा साधारणतः पुण्यामध्ये 9:30 आणि 5 आहे, तर 5चा प्रयोग 5:15ला सुरू होणारच. तर तू काय करायचं ते कर, तुला 5 वाजून 14 मिनिटांनी तर इथे विंगेत हजर राहावंच लागेल. ती शिस्त आहे, इलाजच नाही ना, कारण ती शिस्त मोडलीस तर 200 आहेत ना तुला मारायला. मग ती भीती आहे शिस्तीची. पण शिस्तीचा बडगा किंवा हे आणखी एक वाटतं, नेचरनुसार जावं, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत, झोपण्याच्या बाबतीत, किंवा खरं झोपण्याच्या बाबतीत सो गए तो समाधी, उठ गए तो उपाधी, असं आहे माझं, की झोप लागली तर लागली आणि उठलो तर अरे वा आज पण मी जिवंत आहे. तर तसं एक गमतीशीर आहे. तुझ्यातला हा जो कवी आहे ना, म्हणजे कुठला अनुभव घेणारा जो कवी आहे, तो तुझ्यातल्या कलाकाराला पोषक आहे, मारक पण आहे. मारक पण आहे. कसा मारक? असा आहे की आता अनेक कलाकार आहेत किंवा अनेक पुरोगामी सुद्धा आहेत की जे पर्सनली भेटले तर म्हणतात की नाही रे, खरं तर नाही, हे ना फार विचित्र चाललंय रे, हे काय ना, हे बदलायला हवं आहे, काहीतरी आपण करायला. आता दाभोळकरांचं कोण, हे काहीतरी करा, पण तुम्ही उभे राहताय का, तुम्ही बोलताय का समाजासमोर? है कि आपके गुर्दे में दम के आप खड़े होके बोलो की ये गलत चल रहा है? मला जी 2-3 माणसं माहिती आहेत, तर मग त्यापैकी एक अतुल पेठे आहे, आपण सॅल्यूट करतो त्या माणसाला. तर हां, म्हणजे सॅल्यूट आहे. तुम्ही असं बोलण्याचं धारिष्ट आहे का ते, म्हणजे ते म्हणतो ना आपण की ती निर्भया गेली, निर्भया गेल्यानंतर मी एक कविता लिहिली होती की कल 31 डिसेंबर आलं, निर्भया गेली 31 डिसेंबर, कि कल मना लिया है मातम अब जश्न की तैयारियां,
शब पिएगी झूमती और खिल उठेंगी यारियां, दर्द होता जो भी रोता मीडिया के सामने, फैलती जाती हैं ब्रेकिंग न्यूज की बीमारियां. तर ते मला वाटतं की आहे का सांगण्याचं धारिष्ट, सांगाल का? तर मी ते आता बोलतोय, मी कुठलाही आव आणलेलं नाहीये. मी आत्ता तुकडोजी महाराज वाचायला सुरुवात केली आहे आणि मला लक्षात आलं, बापरे एवढा मोठा माणूस सुटला कसा काय आपल्या नजरेतून आणि महाराष्ट्राच्या नजरेतनं, नाही का? आपण मॉलकडे गेलो, वाईट नाही आहे तेही, मॉलमध्येही मजा वाटते, सगळीकडे मजा वाटते, पण तुकडोजी कसा काय आपल्या हातातनं? मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापरी मार्गीचे काटे उचलावे, एक हात तरी खोदावी जमीन, हे तीर्थक्षेत्राहूनही महान. हे तर हे पाणी फाउंडेशनचं काम करता करता माझ्या अरे तुकडोजी महाराज ग्रेट माणूस होता यार. हे बोलणारी माणसं होती. संत गाडगे बाबा ते पंढरपुरापर्यंत जायचे ना, आषाढीला म्हणायचे देव आतमध्ये नाही, देव इथे काम करणाऱ्या माणसामध्ये. मला असं वाटतं. तर ते जे बोलणं आहे ना, ते माझ्या कलाकाराला मारक आहे. कारण अनेक कलाकार मित्र आमचे म्हणतात की तुला काय घेणं आहे. एक माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं, मी डिस्टर्ब होतो. तो म्हटलं काय झालं? काही नाही रे, काय झालं? म्हटलं ते नगरला दलित कुटुंबाची हत्या झाली. तो म्हटलं मग? आता मी म्हटलं मग काय? मग झाली मग काय? अरे म्हटलं मग काय म्हणजे का माझ्या आईला भोसकेपर्यंत मी वाट बघू का? मी दुःखी होण्याचाही अधिकार नाही का मला? तो म्हटलं पण मग तू कुठे वाचलंस हे? म्हटलं वर्तमानपत्र. तो म्हटलं कशाला वाचतोस वर्तमानपत्र, आपण ऍक्टर आहोत. सी तो आय डोंट माइंड, ते त्याचं आयुष्य त्यांनी जगावं, त्याचं जे काही येते. पण मग माझ्यातल्या कलाकाराला जर हे बोलून जर त्रास होणार असेल, माझे फॅन फॉलोईंग कमी होणार असतील, म्हणजे गडकऱ्यांचा पुतळा फोडला, मी बोललो, नितेश राणेंनी ट्विट केले, अनेक ठिकाणी बघतोस काय मुजराकरच्या निमित्ताने आम्ही एक विषय मांडला की शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक करण्याच्या ऐवजी, म्हणजे ते कराच पण त्याच्या आधी त्याच्यापेक्षाही कमी पैसे लागतील, गड किल्ले दुरुस्तीकरण करूयात ना आपण, हा असा विषय घेऊन सिनेमा केला. त्याच्यावरनं टीका सहन करावी लागली आणि ट्रोलिंग. तर मला असं वाटतं जर का असंच होणार असेल, मी बोलणं तर थांबवणार नाहीये. अगदी बरोबर. हां, कारण मला डाल फ्राय बनवता येतो, त्यामुळे असं होणार असेल मी डाल फ्राय बनवत राहीन. अगदी खरं. म्हणजे आत्मसंतुष्ट कलाकार होण्याच्या ऐवजी संवेदनशील कलाकार खरा मला वाटतं संवेदनशील सुद्धा ना, कसं आहे, नाटक खूप करता येतं संवेदनशीलतेचं. खरा म्हणजे बाहेर असं होऊ शकतं की बाहेर जाऊन, माझी बायको आज आली नाही पण मी आज एक काही गोष्टी मला सांगायच्या तिथे, की बाहेर जाऊन बायकांविषयी बोलणं आणि घरी जाऊन बायकोला हे काय, ह्याला काय अर्थ आहे का, ही काय भाजी आहे का, हे तुला बनवताच येत नाही, आणि हे काय तुला स्वच्छता ठेवता येत नाही का, वगैरे वगैरे. हे तर मी सुद्धा त्यापैकी नवरा होतो एक. हळूहळू माझ्या लक्षात आलं की एक मिनिट, मला बनवता येत आहे का, जी गोष्ट मला करता येत नाही. आता मला गर्भ नाही त्यामुळे मी मूल नाही वाढवू शकत, पण इतर गोष्टी तर मी करू शकतोय ना. मग ते जर मला येत नसेल तर बायकोला बोलण्याचा माझा अधिकार नाही. ज्या दिवशी मी तिच्यापेक्षा उत्तम भाजी बनवू शकेल, आणि याच्यात सगळ्यात मोठी चूक ही माझ्या आईची आहे आणि अशा असंख्य आयांची आणि बापांची आहे, की मी ताट उचललं तर तू कशाला उचलतोयस, हेच माझ्या बायकोला नाही माझी आई म्हणत. कारण हे काम बायकांचं आहे असं वाटतं. नाही, काम हे सगळ्यांचं आहे. स्वयंपाक हा सगळ्यांना यायला हवा, कारण स्वयंपाकापेक्षा मोठं अध्यात्म कुठेच नाही आहे. जबरदस्त गोष्ट आहे ती. तर ते मला वाटतं की मला खरं व्हायला पाहिजे, खरं राहावं. आणि मी फार गांधी वाचलेलं नाही, सत्याचे प्रयोग वाचलंय, पण ते म्हणायचं नाही मी शेवटचं बोललो ते नाही, मी आत्ता बोललो ते सत्य आहे. तर ह्याचं कारण मला असं वाटतं की माणूस बदलत राहतो रोज. अगदी खरं आहे. पुण्यामध्ये तुम्ही 2 वर्षापूर्वी जशी गाडी चालवता ती आज नाही चालवता येणार, कारण कोण भस्कन घुसेल सांगतायत. तसं ते तुझा जो खरा माणूस राहण्याचा प्रवास आहे ना, त्याच्या पुढे करिअर, लोकप्रियता, बाय प्रॉडक्ट्स आहेत, हे जाणारच आहे. लक्ष्मीकांत बेर्डे जर तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन मरू शकतो, तर मी कोण आहे? राजेश खन्ना जर जुहूच्या एखाद्या गाडीवर बुर्जी पाव खात असतो तर मी कोण आहे? भगवान दादा मेले, वास आल्यानंतर कळलं मी कोण आहे. म्हणजे खरा राहण्याचा प्रवास हाच खरा, बाकीचे बाय प्रॉडक्ट. तुझ्या खरा असण्याच्या प्रवासाचाच एक बाय प्रॉडक्ट तुझी कविता आहे असं तुला वाटतं? कविता आहे, वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या सतावत जाणाऱ्या गोष्टींची कविता आहे. आता ती जास्त सामाजिक होऊ लागली आहे, कारण त्यातलं एक वांझोटे पण लक्षात आलं आहे की
आपण काही करू शकत नाही आहोत आणि केलं तर कितपत करू शकतोय. एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो तर ते हे आलंय की पाणी फाउंडेशनचं काम अचानकपणे हाती आलं आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या अशा अशा गावांमध्ये हिंडलो की ज्यांची नावही माहीत नाही. 1 मेला महाराष्ट्र दिनी जय जय महाराष्ट्र माझा म्हणतो पण महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे पाणी फाउंडेशन आणि सत्यजित भटकळ नावाच्या एका अत्यंत आधुनिक संत येतो माझ्या मते, त्याच्यामुळे ते लक्षात आलं. तर ती मी मांडत राहतो जेव्हा जेव्हा जे एखादी कविता आम्हाला ऐकूशी. इतनी आवाजें अनगिनत इच्छाएं पल पल का बैर घड़ी घड़ी का बखेड़ा. इतनी आवाजें अनगिनत इच्छाएं पल पल का बैर घड़ी घड़ी का बखेड़ा. कितनी घड़ियां हैं जिसने मुझसे मुझी को छेड़ा. कितनी घड़ियां है जिसने मुझसे मुझी को छेड़ा. कोख काली है या उजली है पैदाइश मगर मेरी धुंधली है. कोख काली है या उजली है पैदाइश मगर मेरी धुंधली है. मैं बदन में रेंगते कीड़े की कोशिश. मैं बदन में रेंगते कीड़े की कोशिश. मैं शौकीन नजरअंदाज अधूरी ख्वाहिश. हुआ जब मैं पैदा तो भीड़ से एक आवाज आई बधाई हो बधाई आपके घर जनाजा हुआ है. आपने मरी इच्छाओं को पैदा किया है. हुआ जब मैं पैदा तब भीड़ से एक आवाज़ आई बधाई हो बधाई आपके घर जनाजा हुआ है आपने मरी इच्छाओं को पैदा किया है. सुनने वालों ने फिर भी मिठाई बांटी क्योंकि लाइव FB चल रहा था. सुनने वालों ने फिर भी मिठाई बांटी क्योंकि लाइव FB चल रहा था. कुछ लोगों ने प्यार भी जताया क्योंकि मीडिया का सीना मचल रहा था. धर्मों के कुछ रखवाले आए जनेऊ खतने का सामान लाए. मेरी मरी आइडेंटिटी के ऊपर सरनेम लग गया. मरा हुआ मैं फिर से रिचुअल में मर गया. फिर पढ़ता रहा जो उन्होंने पढ़ाया जहर उगलता रहा जो उन्होंने उगलवाया. एक दिन बीच बाजार अखंड भारत के नक्शे पर एक पत्थर मेरी बच्ची को आकर लगा. एक दिन बीच बाजार अखंड भारत के नक्शे पर एक पत्थर मेरी बच्ची को आकर लगा. दूसरी बच्ची के हाथ से निकला. उस बच्ची का बाप मेरी ही बच्ची के बचपन से निकला. बाप के हाथों गीता और कुरान थी. बाप के हाथों गीता और कुरान थी. धर्म आखिरी सांस ले रहा था फिर भी उस इंसान में जान थी. जान जरूरी है जैसे मरने के लिए. जान जरूरी है जैसे मरने के लिए. मैं मेरी बच्ची वो बाप और उसकी बच्ची भी जिंदा है दुनिया से डरने के लिए. वो बाप मेरे सामने आया. मैंने न शिकायत की ना ही उसे कुछ समझा पाया. उसकी नीली आंखों में नाखूनों में खून सूख गया था जम गया था. मैंने उससे भूख जताई तो उसे अपने पूरे खानदान की याद आई. मैंने उससे भूख जताई तो उसे अपने पूरे खानदान की याद आई. मैंने पूछा खाओगे या मरवाओगे. वो बोला आप ज़रूर पॉलिटिक्स में जाओगे. मैंने मेरी बच्ची के माथे से खून साफ किया. उस बाप बच्ची के साथ हम दोनों को भी खाना दिया. वो बोला माफ़ी तो ना मांगूंगा. वो बोला माफ़ी तो ना मांगूंगा मगर कभी कश्मीर आना. माफ़ी तो ना मांगूंगा माफ़ी तो ना मांगूंगा मगर कभी कश्मीर आना. मुझे तुमको भी है मेरे पुश्तों का रोना रुलाना. मुझे तुमको भी है मेरे पुश्तों का रोना रुलाना. मैंने कहा हिंदुस्तान और मेरा परिवार आबाद है. मैंने कहा हिंदुस्तान और मेरा परिवार आबाद है. वो बोला आजा मिलने वहीं फिर समझ लेना तू भी कहाँ आज़ाद है. वो चला गया. तब से उसे खबरों में ढूंढता हूँ और उसके किस्से सुनाता हूँ. वो चला गया तब से उसे खबरों में ढूंढता हूँ और उसके किस्से सुनाता हूँ. मरा हुआ मैं हर साल जोरों शोरों से अपना बर्थडे मनाता हूँ. मरा हुआ मैं हर साल जोरों शोरों से अपना बर्थडे शोरों से अपना बर्थडे. मला फरकच पडत नाही ना. 1-2 दिवस ते मला वाटतं मर्ढेकर हा सगळ्यात मोठा द्रष्टा माणूस होता. पृथ्वीची तिरडी एरवी परडी फुलांनी भरली जळो देवावली. कारण ते सॉरी म्हणजे प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे हा जो विषय आहे इथे तर मला वाटतं प्रतिकूलता ही मनात आहे. आपुलाची वादा आपुल्याशी आणि अनुकूलता सुद्धा मनात आहे. फक्त फरक एवढा आहे की माझ्यासाठी प्रतिकूल परिस्थिती होती माझ्या आईसाठी होती. मग मी जी निवडली किंवा जिने मला निवडलं त्या बायकोसाठी होती. जिला मी जन्माला घातलं किंवा जिने मला बाप म्हणून जन्माला घातलं त्या मुलीसाठी होती. म्हणून मी त्यासाठी अनुकूल करत राहायचं आहे. तिथपर्यंतच मर्यादित राहायचं आहे का जे माझे नाही आहेत जे माझ्या पुढचे मागचे जे कोणी आहेत त्यांच्या अनुकूलतेसाठी सुद्धा त्यांच्या अनुकूल किंवा माझ्या अनुकूलतेत त्यांना सामावून घेत
त्यांच्या प्रतिकूलतेला माझी अनुकूलता किंवा त्यांच्या प्रतिकूलतेला माझीसुद्धा प्रतिकूलता करून घ्यायची आहे. हा माझा चॉईस आहे आणि बाय चॉईस आय एम हिअर. मला माहिती आहे आपण शेवटाकडे आलो आहे, दुसरं सेशन असेल. मी असं होत नाही, मला 23व्या वर्षी असं व्हायचं, ऐक ना एक कविता ऐक ना. त्यानंतर ते बंद झालं, पण आज पुन्हा ते जरा येतं आहे. तर एक फक्त शेवटची कविता ऐकतो आणि निघतो. एक शून्य चाहिए, एक शून्य चाहिए, ठहरा ठहरा रुका रुका, विचारों का मौसम तापमान भी न्यून्य चाहिए. एक शून्य चाहिए, एक शून्य चाहिए, ठहरा ठहरा रुका रुका, विचारों का मौसम तापमान भी न्यून्य चाहिए. एक शून्य चाहिए. शून्य सफल है शून्य से ही, शून्य असफल है शून्य से ही, शून्यों का अभी अर्थ न पूछो मुझ जैसे अर्थ शून्य से ही. शून्य सफल है शून्य से ही, शून्य असफल है शून्य से ही, शून्यों का अभी अर्थ न पूछो मुझ जैसे अर्थ शून्य से ही. शून्यों का कब कहाँ ठिकाना, शून्यों का कैसे मिल पाना, शून्यों का कब कहाँ ठिकाना, शून्यों का कब कहाँ ठिकाना, शून्यों का कैसे मिल पाना. जिस संख्या से करो कम गुणों, मिलाओ फिर भी शून्य है पाना. शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य से डरता मनुज और ईश्वर. शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य से डरता मनुज और ईश्वर. शून्य भंवर है फंस जाएगा, शून्य है बंधन डस जाएगा. शून्य भंवर है फंस जाएगा, शून्य है बंधन डस जाएगा. शून्य विविधता ना दिखलाए, शून्य न भाषा कोई सिखाए. शून्य है अलग एक सा दिखता, शून्य बस स्वयं को शून्य दिखाए. गर्भ शून्य था माँ जब जन्मी, गर्भ शून्य था माँ जब जन्मी, मैं था शून्य गर्भ जब जन्मा. गर्भ शून्य था माँ जब जन्मी, मैं था शून्य गर्भ जब जन्मा. शून्य सफर से शून्य सफर तक, शून्य से ऊपर शून्य बसर तक, मैं अब शून्य एक बनना चाहूँ. मैं शून्य एक बनना, शून्य सफर से शून्य सफर तक, शून्य से ऊपर शून्य बसर तक, मैं एक शून्य अब बनना चाहूँ और हूँ एक शून्य गर ना बन पाऊँ. वाह, क्या बात, क्या बात, क्या बात. मित्रांनो, लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी यांची मुलाखत ऐकण्यासाठी जर तुम्ही आला असतात तर तुमची घोर निराशा झाली आहे. पण खरा माणूस जितेंद्र जोशी याला अनुभवायला जर तुम्ही आला असाल तर तुम्ही आणि मी आज खूप काही घेऊन इथून जाणार. सर मलाच थँक्यू. मला ना फार मलाच अजून खूप घ्यायचं आहे. मला अजून इंग्रजी शिकायचं आहे. मला त्या भाषेचा कॉम्प्लेक्स अजून घालवता येत नाही. माझी मुलगी हळूहळू मला ती शिकवते 7 वर्षांची. आणि आय थिंक की मला एकच एवढं वाटतं की बाकी काहीच जमलं नाही आयुष्यात. लोकप्रियता ही आळवावरचं पाणी आहे, कधी असेल कधी नसेल. एव्हरी ग्रेटनेस इज टेम्पररी असं मला संजय मुलेंनी शिकवलं होतं. तेव्हा भांडलो होतो त्याच्याशी. आज मला कळतं आहे, कारण आज आत्ता माझ्या मुलीला धोनी माहीत आहे, तिला सेहवाग माहीत नाही. गावस्करचा तर प्रश्नच निराळा. परवा कोणाला तरी मी म्हटलं तुला गुरुदत्तचा सिनेमा, तर यंग पोरगा होता. मला म्हटलं दत्त दिगंबर. मी म्हटलं अरे नाही, गुरुदत्त. तुला दत्त म्हणजे देव ना, गुरुदेव दत्त. म्हणजे नाही, गुरुदत्त कागज के फूल प्यासा. तर आता काय बोंबलायचं आपण? म्हणजे जर त्यानं आत्ताच हे, तर आपण काय म्हणजे योयो हनी सिंग, जय हिंद जय महाराष्ट्र. तर आपण फार फार तर तेही वाईट नाही आहे. म्हणजे जसं भीमसेन जोशींची गरज आहे या समाजाला, आनंद शिंदेंची सुद्धा आहे. पण मग यांनी त्यांचं गाऊ नये, त्यांनी यांचं गाऊ नये. बाकी वेगवेगळ्या वेळेला ते ऐकावं लागतंच आपल्याला. पण इतकंच आहे की एक भाकर मला कमवता यावी. आणि मी हे अजिबात नाही, मी अत्यंत माझ्यात रद्दड आणि छपरी माणूससुद्धा माझ्यामध्ये आहे. आणि मी त्या छपरीपणाला, त्या छपरी माणसांबरोबर वागण्यासाठी ते तसंच ठेवलेलं आहे. परंतु मी चांगला नाही आहे, मी आणखी खूप, मला बरंच काही काही व्हायचं आहे. तर या एकाच आयुष्यात मला वेगवेगळी रूपं घ्यायची आहेत आणि ते करायचं आहे. परंतु एवढं नक्की आहे, या निमित्ताने विनंती करतो की उष्ट टाकू नका. आणि जे जमत असेल, एक रुपया जरी बाजूला टाकता येत असेल. माझ्या आजीकडून हे शिकलो. वारी यायची ना,
आमच्या घरी 10 रुपयात घर चालायचं. आमची आजी 25 पैसे रोज बाजूला टाकायची आणि ज्या दिवशी वारी येणार असेल त्या दिवशी मला काही 20-30 रुपये मिळायचे की याची गुडधानी आण. मला लहानपणी वाटायचं याच्यातनं काय काय होऊ शकेल, कितीतरी गोष्टी येतील. आजी म्हणायची नाही ते वारीत वाटण्यासाठी आहे. माझी आजी कधीच वारीला गेली नाही, पण तिने ते जे काही पुण्यबिण्य म्हणतो ते जे काही, तर आपल्याकडे एवढं नक्की असतं की आपण त्यातलं 1-2 रुपये तरी देऊ शकतो. तर ते देत राहावेत. आणि ते देवळात टाकण्यापेक्षा ते मुलांच्या शिक्षणासाठी द्या, पोटाची खळगी भरण्यासाठी द्या, वेश्यांच्या मुलांसाठी द्या. अशी अनेक माणसं, अशी अनेकविध माणसं आहेत जी खूप महत्त्वाचं काम करत आहेत. आणि कधीतरी एक करून बघा की एखादं नवीन कापड घेण्याच्या ऐवजी हे आत्ता आहे ते बेटर आहे आणि ते घ्यायला गेलो असतो तर 1000 संपवलेच असते. 1000 नको 100 तरी बाजूला काढतो आणि ते देतो. मी फक्त यासाठी हे सांगतोय की आपण करू शकतो, आपण करू शकतो आणि आपण ते करायला हवं. करू शकतो आणि करू शकतो. आपण करू शकतो हा विचार ठेवा, म्हणजे एक दिवस आपोआप करू लागाल. अगदी खरं आहे. फक्त स्वतःसाठी अनुकूल काय आणि स्वतःसाठी प्रतिकूल काय हे न पाहता स्वतःची अनुकूलता आणि प्रतिकूलता संकुचित न ठेवता थोडीशी नजर विस्तारून पहा. आणि ती जर नजर तुम्ही विस्ताराल तर तुमच्या मीच्या जागी तुम्हाला ते शून्य दिसायला सुरुवात होईल. आणि ते शून्य जे आहे, किंवा अगदीच मीच्या जागी शून्य तर ते दिसलं तर दिसलं, पण मीच्या जागी आम्ही जरी दिसलो तरी चालेल. खूप झालं, तरी खूप झालं. खूप झालं. वा, आपण सगळे काहीतरी जोरदार थँक्यू टाळ्यांनी त्याला निरोप देऊया.